मंकी पॉक्स आजाराची रुग्णसंख्या वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जाते। तर आता भारतातही संशयित मंकी पॉक्स रुग्णाची नोंद झाली आहे। आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात माहिती दिली असून या रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे। आफ्रिकन देशात एमपॉक्स म्हणजेच मंकी पॉक्सची साथ वाढत आल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केली आहे। गेल्या 3 वर्षात दुसऱ्यांदा ही वेळ आली आहे। आफ्रिकेतील 12हून अधिक देशात पसरत असलेल्या या साथीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज या संघटनेने व्यक्त केली आहे। एमपॉक्स किंवा मंकी पॉक्स म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणे काय आहेत आणि हा आजार कसा पसरतो याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। एमपॉक्स हा प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळणारा साथीचा आजार आहे। हा आजार देवीच्या रोगासारखाच असतो, पण कमी संसर्गजन्य आहे। एमपॉक्स झालेल्या व्यक्तीचा किंवा प्राण्याचा अगदी नजीकचा संपर्क आला तर किंवा या विषाणूने दूषित झालेलं मांस खाल्लं तर त्यातून हा रोग पसरू शकतो। लैंगिक संबंधांद्वारेही या रोगाची लागण होऊ शकते। यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो। जागतिक आरोग्य संघटनेने आफ्रिका खंडातील 12 देशात या मंकी पॉक्सची इमर्जन्सी घोषित केल्यानंतर 3 आठवड्यांनी भारतात संशयित एमपॉक्स रुग्ण आढळला। तसंच हा आजार जरी प्राण्यांपासून होत असला तरी तो माणसांपासून माणसात पसरत असल्याने खळबळ उडाली आहे। या आजारावर अद्याप लस उपलब्ध नाहीये, पण पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने मंकी पॉक्सवरील स्वदेशी लसीची निर्मिती करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे। एमपॉक्स विषयी केंद्र सरकारने पावलं उचलली आहेत। या आजाराची टेस्टिंग किट देखील तयार केली जाते। सीडीएससीओने एमपॉक्सची चाचणी करण्यासाठी 3 टेस्टिंग किट्सना मंजुरी दिली आहे। आरटीपीसीआर किट्समध्ये पॉक्सच्या जखमांमधून बाहेर येणाऱ्या तरल पदार्थांचे नमुने काढून तपासणीसाठी पाठवले जात आहेत। आयसीएमआरने देखील या किट्सना मंजुरी दिली आहे। मंकी पॉक्स बाधित रुग्णांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी आणि पुरळ उठणं अशी लक्षणं आढळतात। ही लक्षणं सहसा जीवघेणी नसली तरी काही प्रकरणांमध्ये ते गंभीर असू शकतात। लक्षणांमध्ये सुरुवातीला शरीरावर पुरळ उठण्यास सुरुवात होते। पुरळ उठण्याची सुरुवात चेहऱ्यापासून होते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये ते पसरतं। यामुळे जखमा होऊ शकतात। रक्त, शारीरिक द्रव किंवा संक्रमित प्राण्यांच्या त्वचेच्या किंवा श्लेष्मल जखमांच्या थेट संपर्कात आल्यास हा विषाणू प्राण्यांमधून थेट मानवामध्ये पसरू शकतो। या व्यतिरिक्त एकापेक्षा अधिक पार्टनरशी लैंगिक संबंध ठेवल्याने डोळे, श्वसनसंस्था, नाक किंवा तोंडातून शरीरात मंकी पॉक्सचे विषाणू प्रवेश करू शकतात। याशिवाय संक्रमित व्यक्तीने वापरलेला बिछाना, कपडे आणि टॉवेल यांसारख्या वस्तूंना स्पर्श केल्याने देखील मंकी पॉक्सची लागण होण्याची शक्यता असते। मंकी पॉक्स हा आजार सामान्यतः सौम्य आहे, जो विशिष्ट उपचारानंतर बरा होतो। मात्र काही प्रकरणांमध्ये त्याचं गंभीर रूप दिसू शकतं। यातही लहान मुलं, गर्भवती महिला आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याचं संक्रमण वेगाने होण्याची शक्यता असते। एमपॉक्स झालेल्या किंवा संशयित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात जर तुमचे पाळीव प्राणी आले असतील तर सावधानता बाळगा। एमपॉक्स झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर 21 दिवसात जर तुमच्या घरातील पाळीव प्राणी आजारी पडलं तर तातडीने त्यांना पाळीव प्राण्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन जा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।